ज्या माणसाला चक्क भूत असं म्हटलं जायचं. विचार करा, ज्याने तब्बल एका दशकाहून जास्त काळ 2-2 देशांच्या सरकारला नुसता चकवा दिला, त्या एल मेन्चोचा अंत तो अखेर कसा झाला. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच माणसाच्या म्हणजे मेक्सिकोच्या मोस्ट वॉन्टेड नेमेसिओ ओसेजेरा सर्वेंटेसच्या शोधाच्या त्या शेवटच्या थरारक क्षणांचा मागोवा घेऊया. हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे, कारण गुन्हेगारीच्या जगात एल मेन्चो म्हणजे एक न दिसणारं जवळजवळ एक पौराणिक पात्र बनलं होतं. त्याला पकडणं म्हणजे खरंच एखाद्या भूताला पकडण्यासारखंच होतं. तो इतक्या सहजासहजी अधिकाऱ्यांच्या तावडीतून निसटायचा की लोकांना वाटायला लागलं होतं की हा माणूस अदृश्यच आहे. त्याच्या या साम्राज्याचा शेवट कसा झाला हे जाणून घेण्यासाठी आपण थेट त्या शेवटच्या ऑपरेशनकडे जाऊया. ती हायस्टेक लष्करी कारवाई ज्याने अखेर एल मेन्चोलाला घेरलं होतं. तर तारीख होती 22 फेब्रुवारी 2026, अगदी पहाटेची वेळ. अमेरिकन इंटेलिजन्सकडून पक्की खबर मिळाली आणि मेक्सिकन स्पेशल फोर्सने टपालपामामधल्या एका लक्झुरी विलाला चारी बाजूंनी घेरलं. पण आत होता एल मेन्चो. तो काही सहजासहजी हार मानणारा नव्हता. त्याच्या बॉडीगार्ड्सनी इतकाच जबरदस्त गोळीबार सुरू केला की विचारू नका. अक्षरशः एका मिलिटरी हेलिकॉप्टरला एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. आणि याच सगळ्या गोंधळाचा फायदा घेऊन जखमी झालेला एल मेन्चो तिथून निसटला आणि जवळच्या जंगलात पळून गेला. पण हा त्याचा शेवटचा प्रयत्न ठरला. त्याला जंगलात पकडण्यात यश आलं खरं, पण मेक्सिको सिटीला एअरलिफ्ट करत असतानाच गोळीबाराच्या जखमांमुळे त्याचा हवेतच मृत्यू झाला. अर्थात या कारवाईची किंमत पण मोठी होती. एल मेन्चो तर गेलाच, पण त्याचे 7 साथीदारही मारले गेले. आणि या धुमश्चक्रीत 2 मेक्सिकन सैनिकही जखमी झाले. तिथे सापडलेल्या रायफल्स आणि ग्रेनेड लॉन्चर्सवरून आपल्याला अंदाज येतो की ती चकमक किती भयंकर असेल. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की एल मेन्चो इतका मोठा, इतका शक्तिशाली बनला तरी कसा. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल, त्याच्या भूतकाळात. इथे त्याच्या आयुष्यात जमीन आसमानाचा फरक दिसतो. एका बाजूला मिचवाकानच्या एका खेड्यात ॲव्होकाडोची शेती करणाऱ्या गरीब घरात जन्मलेला नेमेसिओ, ज्याने 5वीतच शाळा सोडली. आणि दुसऱ्या बाजूला तोच मुलगा पुढे जाऊन जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या बनला, ज्याच्यावर हत्या आणि दहशतवादाचे गंभीर आरोप होते. त्याच्या सत्तेचा प्रवास सुरू झाला छोट्या मोठ्या गुन्ह्यांमधून. 1980च्या दशकात तो बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसला, पण तिथे तो पकडला गेला. 1990च्या दशकात शिक्षा भोगून त्याला मेक्सिकोला परत पाठवण्यात आलं. पण इथेच त्याने हार मानली नाही. उलटं तो आता एका मोठ्या खेळात उतरला होता. मिलेनियो कार्टेलमध्ये सामील होऊन त्याने आपलं वर्चस्व वाढवलं. आणि शेवटी 2009मध्ये त्याने स्वतःच्या साम्राज्याचा म्हणजे जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा CJNGचा पाया रचला. तो आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांसाठी किती मोठं टार्गेट होता याचा अंदाज या एका आकड्यावरून येतो. अमेरिकेने त्याच्यावर तब्बल $15 दशलक्ष बक्षीस ठेवलं होतं. पण त्याने जी संघटना उभी केली होती ती इतकी क्रूर आणि धोकादायक का मानली जात होती. याचं कारण आहे त्यांची काम करण्याची पद्धत, जी कमालीची हिंसक आणि निर्दयी होती. ही जी जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल म्हणजे CJNG आहे ना, ही फक्त एक गुन्हेगारांची टोळी नव्हती. हा एक प्रकारचा निमलष्करी गट होता. म्हणजे काय, तर त्यांच्याकडे लष्करासारखी शस्त्र आणि रणनीती होती. ते फक्त दुसऱ्या टोळ्यांशी नाही, तर थेट सरकारशी पंगा घेत होते. आणि म्हणूनच ते मेक्सिकोसाठी एक मोठा धोका बनले होते. CJNGची दहशत पसरवण्याची पद्धत एकदम ठरलेली होती. एकीकडे ते लष्करासारखी परेड करून, शस्त्रांचं प्रदर्शन करून आपली ताकद दाखवायचे, तर दुसरीकडे 2015मध्ये रॉकेट लॉन्चरने चक्क मिलिटरी हेलिकॉप्टर पाडण्यासारखी कृत्य करून सरकारला आव्हान द्यायचे. एवढंच नाही, तर सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले आणि फेंटॅनिलसारख्या धोकादायक ड्रग्सची जागतिक तस्करी, या सगळ्यामुळे त्यांनी फक्त मेक्सिकोतच नाही तर जगभरात आपली दहशत निर्माण केली होती. पण इतकी वर्ष गुप्त राहिल्यानंतर त्याच्याकडून एक अशीच चूक झाली की ज्यामुळे अधिकाऱ्यांना त्याचा माग लागला. म्हणजे बघा, इतकी वर्ष तो कोणालाच सापडला नाही. आणि मग अशी कोणती चूक झाली ज्यामुळे तो पकडला गेला. तर म्हणतात ना, सगळ्यात मोठी चूक माणूसच करतो. झालंही तसंच. त्याच्या पतनाचं कारण ठरलं एक प्रेमप्रकरण. हो, अधिकाऱ्यांनी त्याच्या एका प्रेयसीचा माग काढला आणि तोच धागा त्यांना थेट त्याच्या लपण्याच्या जागेपर्यंत घेऊन गेला. विचार करा, जगातील सगळ्यात खतरनाक माणसाला त्याच्याच एका प्रेमसंबंधाने दगा दिला. त्याच्या त्या विलामध्ये सापडलेल्या वस्तूंवरून त्याच्या शेवटच्या दिवसांतील आयुष्य किती विरोधाभासी होतं हे स्पष्ट दिसतं. एका बाजूला मायग्रेन आणि झोपेच्या गोळ्या होत्या, दुसऱ्या बाजूला महागडे दागिने आणि परफ्युम्स, आणि तिसऱ्या बाजूला देवावर विश्वास ठेवा असं लिहिलेली एक तात्पुरती वेदी. म्हणजे आजारपण, ऐशाराम आणि श्रद्धा सगळं एकाच ठिकाणी. ठीक आहे,
एल मेन्चो तर गेला, पण त्याच्या मृत्यूने एक मोठी सत्तेची पोकळी निर्माण झाली आहे. हे आकडे बघा. त्याच्या मृत्यूनंतर कार्टेलची प्रतिक्रिया किती भयंकर होती. 25 नॅशनल गार्डचे सदस्य मारले गेले, प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये 34 कार्टेलचे गुंड ठार झाले आणि देशभर 250 पेक्षा जास्त ठिकाणी जाळपोळ आणि राडे झाले. यावरून हेच दिसतं की एक माणूस गेला तरी त्याची संघटना किती शक्तिशाली आणि हिंसक आहे. तज्ज्ञांच्या मते खरा धोका तर आता आहे. एल मेन्चो हा एका हुकुमशहासारखा होता जो सगळ्यांना एकत्र ठेवत होता. आता तोच गेल्यामुळे CJNG-मध्ये सत्तेसाठी आपापसातच लढाई सुरू होण्याची शक्यता आहे. एक प्रकारचं गृहयुद्धच, ज्यामुळे रस्त्यावरचा हिंसाचार आणखी वाढू शकतो. ख्रिस डाल्बी यांच्यासारखे तज्ज्ञ तर म्हणतात की ही परिस्थिती मेक्सिकोला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हिंसाचाराच्या खाईत ढकलू शकते. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की एका माणसाच्या मृत्यूला विजय मानायचा की यातून सुरू होणाऱ्या एका नव्या आणि अधिक रक्तरंजित संघर्षाची हीच सुरुवात आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार करायला हवा.